पहिल्या पेड प्रमोशनच्या पैशातून घेतलं आई अप्पांसाठी छोटस गिफ्ट। नमस्कार मंडळी, मी आहे अक्षय। आज 2 महिन्यानंतर घरी निघालोय। पहिले म्हटलं पेट्रोल टाकलं की निघाला काय टेन्शन नाही, मग पेट्रोल टाकून घेतलं आणि हवा पण चेक केली। रोड चांगला असतो म्हणून खंडाळे मार्गे निघालो वाईला, पण या 2 महिन्यामध्ये रस्त्याची हालत मात्र लय बेकार झाली। यावेळेस थोडं लवकरच निघालेलो कारण थंडी चालू झाली आणि गावाला थंडी संध्याकाळी लय बेकार लागते। त्यामुळे 7च्या आत घरात पोहोचायचं टार्गेट ठेवून मी निघालो होतो। जवळपास 4:30 ला खंडाळ्यात पोहोचलो। आता इथून पुढे खंबाटकी घाट चढायचा होता, पण मला या घाटामध्ये गाडी चालवायला खूप आवडतं कारण एकदम रायडर सारखा फील येतो। असो, घाट उतरून सुरूरला पोहोचलो। साइन बोर्ड लावला होता, म्हटलं अजून पण काय रोडचं काम झालेलं दिसत नाही। एकदा म्हटलं कोणातरी विचारून बघावं। नेमके हे दादा भेटले, कामावरून घरी चालले होते। त्यांना विचारलं रोड चालू आहे का, तर म्हटलं हाय चालू, मध्ये मध्ये थोडा खराब आहे। मग असंच गप्पा मारत मारत त्यांच्या घरापर्यंत त्यांना सोडलं आणि पुढचा प्रवास चालू केला। तिथून वाई काय थोडीच राहिली होती। 5:15च्या आसपास वाईमध्ये पोहोचलो। बाप्पाला हात जोडले आणि वाईच्या मार्केटमध्ये गेलो। म्हटलं आई आपणसाठी काहीतरी खायला घेऊन जाऊ। थोडा आत आल्यावर हे पाणीपुरी सेंटर दिसलं, म्हटलं आता पाणीपुरीच घेऊन जाऊ। आई आपण तर असले काय खायची सवय नाही, मीच घरी जात असेल त्यावेळेस असलं काहीतरी घेऊन जातो त्यांच्यासाठी। मग वाईतून निघालो। जाताना म्हटलं कोणातरी लिफ्ट देऊ, ती पण आपल्या टायमामध्ये घरी पोहोचतील। स्टॉपला हे दादा भेटले, ते चालले होते दह्याडला त्यांच्या आजीला भेटायला। म्हटलं चला सोडतो। त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत निम्मा रस्ता केव्हा संपला काही समजलंच नाही। मुगाव मध्ये पोहोचलो होतो, तिथं फेमस वडापाव भेटतो। म्हटलं आई आपणसाठी घेऊन जाऊ आणि आपण पण खाऊ। मग तिथं उतरलो होतं, तिथं राहुल शेठ भेटले आणि त्यांच्यासोबत हा छोटा ब्लॉगर पण होता। त्यांना भेटलो, नंतर मग वडापावची ऑर्डर दिली। दोघांनी मस्त वडापाव खाल्ले आणि 2 पार्सल घेतले आई आपणसाठी आणि निघालो। तोपर्यंत अंधार पडायला सुरुवात झालीच होती। मग दादानं त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवलं आणि मी घरचा रस्ता धरला। अजून घरी पोहोचायला 20 मिनिटं लागणार होती, त्यात रोड खराब होता आणि थंडी पण वाढली होती। फायनली 7ला पोहोचलो। मग घरी गेलो, आई आपण भेटलो, मस्त गरम पाण्यानं हातपाय धुले आणि फ्रेश झालो। मग बॅग ओपन केली, बघतो तर 4-5 पोऱ्यांचा तर चुरात झाला होता। असो, आई आपण त्यांचं गिफ्ट दिलं। चला तुम्हाला पण दाखवतो काय गिफ्ट आहे। गिफ्ट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि फॉलो करून जावा। धन्यवाद।